मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तहसीलदार झाल्यानंतर तुम्ही पुढे काय कराल? बहुतेक जण म्हणतील की बस झालं. आता मस्त सरकारी नोकरी लागली, आयुष्य सेट. पण स्मार्तना पाटील यांचं उत्तर जरा वेगळं होतं. कारण तहसीलदार झाल्यानंतरही त्यांच्या मनात एक गोष्ट होती. पोलीस अधिकारी व्हायचे. आणि मग त्यांनी पुन्हा स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्यापूर्वी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कराड जवळच्या बनवडी गावातून आलेल्या स्मार्तना पाटील यांचं शिक्षण सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झालं. पुढे त्यांनी बी फार्म केलं आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. MPSC मधून त्याआधी तहसीलदार झाल्या, पण तिथेच त्या थांबल्या नाहीत. पोलीस सेवेत प्रवेश केला, DYSP म्हणून काम केलं आणि पुढे स्टेट पोलीस सर्व्हिस मधून प्रमोट होऊन 2022 मध्ये IPS अधिकारी झाल्या. म्हणजे एकदम सरळ भाषेत सांगायचं झाल्यास एक सरकारी पद मिळालं म्हणून आता बस झालं असं न मानता त्यांनी पुन्हा स्वतःसाठी एक मोठं टार्गेट ठेवलं आणि आज 15 ऑगस्ट 2026 रोजी त्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले. कधी कधी करिअरची खरी गोष्ट ही तुम्ही कुठे पोहोचलात यापेक्षा तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही पुढे कुठे जायचं ठरवलंय यात असते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.